नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या या यूट्यूब चॅनल मेडिकल कलेक्शनवरती। आज या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत नर्सिंग डायग्नोसिस कशा पद्धतीने बनवायचे। जे आपण केअर प्लॅन देते वेळेस किंवा पेशंटला केअर देते वेळेस आपल्याला काय करावं लागतं, नर्सिंग डायग्नोसिस बनवावं लागतं आणि त्या पद्धतीने केअर प्रोव्हाइड करावं लागते आणि केअर प्लॅन बनवायला लागतं। तर आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की आपण नर्सिंग डायग्नोसिस कशा पद्धतीने बनवायचे। एकदम सोप्या भाषेमध्ये, एकदम सिंपल लँग्वेजमध्ये मी तुम्हाला सांगतो, ठीक आहे। तर अकॉर्डिंग टू नंदा म्हणजे काय, नंदाचं कंपाऊंड काय, नॉर्थ अमेरिकन नर्सिंग डायग्नोसिस असोसिएशन म्हणजे काय, नंदा म्हणजे काय, नॉर्थ अमेरिकन नर्सिंग डायग्नोसिस असोसिएशन यांनी काय केलं, एक फॉर्मॅट बनवला की बाबा त्या फॉर्मॅट नुसारच नर्सिंग डायग्नोसिस बनवायचे। नंदाने काय केलं म्हणजे नॉर्थ अमेरिकन नर्सिंग डायग्नोसिस असोसिएशन काय केलं, एक फॉर्मॅट बनवला आणि त्या फॉर्मॅट नुसार काय ठरवलं की बाबा त्या पद्धतीने आपण नर्सिंग डायग्नोसिस बनवू शकतो। मग नंदाचा फॉर्मॅट काय होता, फॉर्मॅट कशा पद्धतीचा होता नंदाचा, तो कशा पद्धतीने होता, तर फॉर्मॅट कसा होता बघा, एकदम सोप्या भाषेमध्ये बघू आपण। स्टार्ट। फॉर्मॅट कशा पद्धतीने होता, तर फॉर्मॅट कसा होता बघा, आधी प्रॉब्लेम लिहायचा असतो, त्यानंतर रिलेटेड टू लिहायचं असतं आणि त्यानंतर काय लिहायचं असतं, एव्हिडन्स्ड बाय, ॲज एव्हिडन्स्ड बाय। म्हणजे आधी काय लिहायचं असतं, प्रॉब्लेम, त्यानंतर लिहायचं असतं रिलेटेड टू आणि त्यानंतर लिहायचं असतं एव्हिडन्स्ड बाय। अशा पद्धतीचा फॉर्मॅट जो आहे तो नॉर्थ अमेरिकन नर्सिंग डायग्नोसिस असोसिएशननं दिला होता। त्यामध्ये काय करायचं असतं, स्टार्टिंगला काय लिहायचं असतं, प्रॉब्लेम। फॉर एक्झाम्पल आपण बघू, प्रॉब्लेम जर आपण फिवर घेतला, समजा त्या पेशंटला काय झालं, बॉडी टेम्परेचर त्याचं हाय झालं, तर त्या कंडिशनला आपण काय म्हणतो, फिवर असं म्हणतो, ठीक आहे। फिवर झाला त्या पेशंटला, हे काय झालं आपला प्रॉब्लेम फिवर कशा रिलेटेड आली, म्हणजे कशामुळे फिवर आली, फिवर रिलेटेड टू कशामुळे फिवर आली, इन्फेक्शनमुळे काय झालं, फिवर त्या पेशंटला आली। म्हणजे प्रॉब्लेम म्हणजे काय, फिवर आली, त्यानंतर रिलेटेड टू कशामुळे आली, इन्फेक्शनमुळे आली। मग आपल्याला कशावरून कळाले की बाबा त्या पेशंटला फिवर आलेली आहे, एव्हिडन्स काय आहे, एव्हिडन्सच्या बेसिसवर, कोणत्या बेसिसवर आपण त्याला सांगायलो की त्याला फिवर आली। मग बघा, फिवर रिलेटेड टू इन्फेक्शन ॲज एव्हिडन्स्ड बाय। आता कशावरून कळू शकतो आपल्याला फिवर आली, एक तर आपण फिजिकल एक्झामिनेशन करते वेळेस बघतो की बाबा थर्मामीटर लावून चेक करून आपण बघतो की बाबा त्या पेशंटला फिवर आलेली आहे। त्यामध्ये आपण लिहू शकतो फिवर रिलेटेड टू इन्फेक्शन ॲज एव्हिडन्स्ड बाय चेकिंग व्हायटल सायन्स, काय, चेकिंग व्हायटल सायन्स। त्यामध्ये आपण काय करतो, टेम्परेचर घेत असतो, थर्मामीटरने टेम्परेचर घेत असतो, तर त्याच्यावरून आपल्याला कळतं की फिवर त्या गोष्टीमुळे आली, व्हायटल सायन्स चेक केल्यामुळे त्या काय झालं, त्या पेशंटला फिवर आली, ठीक आहे। इथं बघा याच्यामध्ये क्लिअरली सांगितले, प्रॉब्लेम काय, फिवर, रिलेटेड टू कशामुळे, इन्फेक्शन, त्यानंतर ॲज एव्हिडन्स्ड बाय चेकिंग व्हायटल सायन्स। इथपर्यंत कुणाला काय प्रॉब्लेम आहे, ठीक आहे, इथपर्यंत कळालं। तर आपण एक्झाम्पलच्या मदतीने बघूया की नर्सिंग डायग्नोसिस कशा पद्धतीने बनवू शकतो। तर फॉर एक्झाम्पल आपण काय केलं, एक डिसीज कंडिशन घेतली, टायफॉइड। काय केलं, टायफॉइड डिसीज कंडिशन घेतली। नर्सिंग डायग्नोसिस बनवायच्या आधी आपल्याला प्रायोरिटी वाईज आपल्याला काय करावं लागतं, साइन अँड सिम्पटम्स लिहून घ्यावं लागतं। म्हणजे प्रायोरिटी वाईज आपण जर साइन अँड सिम्पटम्स जर लिहून घेतले तर त्याच्यानंतर आपण नर्सिंग डायग्नोसिस बनवू शकतो। तर टायफॉइड मध्ये काय काय साइन अँड सिम्पटम दिसतात, फिवर दिसतं, त्यानंतर काय दिसतं, लॉस ऑफ ॲपेटाईट, त्यानंतर काय दिसतं, फटीग दिसतं, वीकनेस दिसतो, अजून काय दिसतं, टायर्डनेस दिसतो, इम्बॅलन्स न्यूट्रिशन दिसतं,
मॅल्स न्यूट्रिशन लेस दॅन बॉडी रिक्वायरमेंट. ठीक आहे. त्यानंतर काय, डायरिया दिसतो त्या पेशंटमध्ये. ठीक आहे. या सर्व गोष्टी अजून पण सायलेंट सिम्पटम आहेत, पण जे मेन आहेत ते आपण या ठिकाणी लिहिले. टायफॉइड मध्ये एवढे सायलेंट सिम्पटम आपल्याला पाहायला मिळतात. आपल्याला नर्सिंग डायग्नोसिस बनवायचे याच्यावरती. ठीक आहे. याच्यावरती 1-2 एक्झाम्पल मी तुम्हाला एक्सप्लेन करून सांगतो की कशा पद्धतीने आपण नर्सिंग डायग्नोसिस बनवायचे. त्यानंतर तुम्हाला 2-3 एक्झाम्पल खालचे जे असतील तुम्हाला होमवर्क साठी मी देतो. तर फर्स्ट बघा, फर्स्ट आपल्याला बनवायचं फिवर. फिवर म्हणजे काय, इन्क्रीज द बॉडी टेम्परेचर. जे काही बॉडी टेम्परेचर असतं ते वाढलेलं असतं. ठीक आहे. तर त्याच्यावर आपण कसं बनवू शकतो. फर्स्ट बघा, फिवर किंवा इन्क्रीज द बॉडी टेम्परेचर. ठीक आहे. फिवर रिलेटेड टू, कशामुळे फिवर आले त्या पेशंटला, टायफॉइड मध्ये काय झालं, त्याला इन्फेक्शन झालं. कशामुळे झालं, रिलेटेड टू इन्फेक्शन as evidenced by मग कशावरून एव्हिडन्स आला आपल्याला, कशावरून कळालं, as evidenced by checking body temperature. checking body as evidenced by checking body temperature. काय सांगितलं होतं नंदा डायग्नोसिस मध्ये 3 गोष्टी फार महत्वाच्या आहेत. कोणकोणत्या, फर्स्ट प्रॉब्लेम असतो, काय असतं, फर्स्ट प्रॉब्लेम असतो, त्यानंतर काय असतं, रिलेटेड टू, त्यानंतर काय असतं, रिलेटेड टू, आणि थर्ड वन जे असतं ते ऍज एव्हिडन्स्ड बाय. म्हणजे या 3 गोष्टीवर आपल्याला डायग्नोसिस हे बनवायचे असतात. ते एक्झाम्पल मध्ये मी कशा पद्धतीने बनवलं तुम्हाला सांगतो. फर्स्ट बघा, जी प्रॉब्लेम आहे ते प्रॉब्लेम काय, फिवर. ठीक आहे. प्रॉब्लेम या ठिकाणी सांगितलं मी, फिवर. त्यानंतर काय, रिलेटेड टू, पहिले प्रॉब्लेम घेतला, त्यानंतर रिलेटेड टू कशाच्या, इन्फेक्शनच्या. कशामुळे झाली फिवर, इन्फेक्शनमुळे. त्यानंतर थर्ड वाला पॉईंट काय आपला, ऍज एव्हिडन्स्ड बाय, कशावरून कळालं आपल्याला, एव्हिडन्स काय भेटला आपल्याला, चेकिंग बॉडी टेम्परेचर. बॉडी टेम्परेचर चेक केल्यामुळे आपल्याला कळालं की बाबा त्याला फिवर आहे. अशा पद्धतीने आपला झाला पहिला नर्सिंग डायग्नोसिस. आता सेकंड काय, लॉस ऑफ ॲपेटाइट. लॉस ऑफ ॲपेटाइट. लॉस ऑफ ॲपेटाइट म्हणजे काय झाला, आपला प्रॉब्लेम आला लॉस ऑफ ॲपेटाइट. काय आला पहिला, लॉस ऑफ ॲपेटाइट. मग सेकंड मध्ये काय सांगितलं, रिलेटेड टू. रिलेटेड टू, आता लॉस ऑफ ॲपेटाइट कशामुळे झाला, फिवर मुळे. लॉस ऑफ ॲपेटाइट कशामुळे झाला, फिवर मुळे. फिवर मध्ये आपल्याला कळतं की बाबा तोंड कडू पडतं, खावं असं वाटत नाही, जिभेवर आपल्याला लेअर चढतं, त्याच्यामुळे आपल्याला खायची इच्छा होत नाही. म्हणजे काय आलं, भूक लागण्यासाठी लॉस ऑफ ॲपेटाइट राहिला. कशामुळे आलं, फिवर मुळे. किंवा लॉस ऑफ ॲपेटाइट रिलेटेड टू इन्क्रीज द बॉडी टेम्परेचर. इन्क्रीज द बॉडी टेम्परेचर. इन्क्रीज द बॉडी टेम्परेचर ऍज एव्हिडन्स्ड बाय. थर्ड वन काय आपलं, ऍज एव्हिडन्स्ड बाय. एव्हिडन्स काय मग आपला, काय करतं, पेशंट सांगतं की सर मला खायची इच्छा नाही. मग आपण काय लिहू शकतो, ऍज एव्हिडन्स्ड बाय पेशंट्स व्हर्बलायझेशन. किंवा आपण काय लिहू शकतो, त्या पेशंटचं जे काय बॉडी वेट असेल ते बॉडी वेट कमी होतं, वेट लॉस होतं. काय लिहू शकतो या ऑर मध्ये आपण, ऍज एव्हिडन्स्ड बाय वेट लॉस ऑफ पेशंट. त्या पेशंटचं वेट कमी होणं. ठीक आहे. हे झालं आपला जे काय दुसरं आहे ते नर्सिंग डायग्नोसिस. फर्स्ट कळाला, सेकंड कळाला. मेन जे आपलं सूत्र आहे जे आपल्याला नंदानं दिलेलं आहे, ठीक आहे, त्याच्यानुसार चालायचं. पहिले प्रॉब्लेम, नंतर रिलेटेड टू, त्यानंतर एव्हिडन्स्ड बाय. त्याच्यानंतर आपण कोणत्याही पद्धतीचा आपण काय करू शकतो, नर्सिंग डायग्नोसिस बनवू शकतो. आणि नर्सिंग डायग्नोसिस कधी पण प्रायोरिटी वाईज बनवायचे. प्रायोरिटी वाईज म्हणजे काय, पहिली प्रायोरिटी काय की बाबा आपल्याला त्या पेशंटमध्ये कोणती गोष्ट कमी करावं लागणार, कोणतं सायनस सिम्पटम कमी करावं लागणार, त्याच्यावर नर्सिंग डायग्नोसिस बनवायचे असतात. ठीक आहे. हे 2 मी बनवले. त्यानंतर काय करा तुम्ही, फटीगवर बनवा, विकनेसवर बनवा. जे खालचे असतील ते तुम्ही बनवा. बघा कशा पद्धतीने येतात. जर तुम्हाला काय प्रॉब्लेम येत असतील तर मला कमेंट मध्ये सांगा. आणि नर्सिंग डायग्नोसिस बनवल्यानंतर आपल्या समोरचा जो पॉइंट असतो तो असतो केअर प्लॅन बनवणं. काय असतो, नर्सिंग केअर प्लॅन बनवणे. ठीक आहे. आपल्याला मिनिमम काय करायचं असतं, 5 नर्सिंग डायग्नोसिस बनवायचे असतात आणि 3 केअर प्लॅन लिहायचे असतात.
जर तुम्हाला नर्सिंग केअर प्लॅन कशा पद्धतीने बनवायचा, त्यामध्ये कोणकोणत्या गोष्टी येतात, याच्यावर जर तुम्हाला व्हिडिओ पाहिजे असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आपण एक छानसा व्हिडिओ याच्यावर बनवू. ठीक आहे. जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. ज्यांना कळत नाही त्यांना शेअर करा. आणि पूर्ण जे काही स्टुडंट असतील त्यांना नर्सिंग डायग्नोसिस बनवता आलीच पाहिजे. थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. थँक्यू.